श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे अमावस्या. कार्तिक महिना संपत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. तर उद्या 20 तारीख आहे. उद्या अमावस्या आहे. अमावस्या झाली की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जर तुम्ही करत असाल तर गुरुवारी हे स्तोत्र नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरंच खूप प्रभावीशाली असा आहे. जसं की श्रावण महिना आहे, भगवान शंकराची प्रार्थना उपासना आपण करत असतो, त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत वैकल्य आपण करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जर या स्तोत्राचे पठण केले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, वैभव आपल्याला मिळत राहते. तसेच आपल्या पतीची, मुलांची प्रगती होते. तर कोणतं आहे ते स्तोत्र ते नक्की आपल्या घरामध्ये पठण केल्याने आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी मिळतात. तर विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा महिना मानला जातो. हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी जेवढे गुरुवारी येतील ना मार्गशीर्ष महिन्यातले, त्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा अर्चना करतो, उपासना देखील करतो, कथा वाचतो आणि शेवटच्या गुरुवारी महिलांना घरी बोलून त्यांची ओटी भरली जाते. त्यांना हळदी कुंकू लावून एक फळ दिले जाते किंवा कथेचं एक पुस्तक दिलं जातं. तर या प्रकारे आपण त्या कथेची सांगता करत असतो गुरुवारमध्ये. त्याचबरोबर 21 तारखेपासून 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना, म्हणजे 18 तारखेला आहे शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. तर या चारही गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा उपवास करा अथवा नका करू, पण या स्तोत्राचं नक्कीच तुम्ही पठण करा. घरामध्ये खरंच सुख समृद्धी येईल. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे सेवा उपाय तोडगे आपण करत असतो, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही विशेष सेवा केल्याने नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. कोणतीही जर अडचण येत असेल तरीही ती अडचण सुटण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे स्तोत्र नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पठण करा. तर ते स्तोत्र आहे श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र. वाचायचं आहे तुम्हाला. खरंच खूप प्रभावीशाली असं स्तोत्र आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.